नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे ढोकळा. तर बघू शकता तुम्ही, मी पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे. आता आपण घेणार पीठ. हे मी प्रीमिक्स आधीच बनवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा. आता मी हे 3 चम्मच घेते आहे प्रीमिक्स. त्याच्यामध्ये डाळ, तांदूळ, लिंबूसत्व हे सर्व मी आधीच दळून घेतलेलं आहे. ते तयार करून मी प्रीमिक्स बनवलेलं आहे. आता आपण यात सोडा टाकणार आहोत थोडा, अर्धा चम्मच. त्यात मीठ चवीनुसार टाकणार आहोत आणि 2 चम्मच रवा टाकणार आहे, कारण त्याला छान जाळी यायला पाहिजे. आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकून झाली की चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यात हळूहळू पाणी टाकायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, फाईन पेस्ट करायची आहे. व्यवस्थित लम्स सर्व हे होऊन जायला पाहिजे. चांगलं मिक्स करायचं. मिक्स झालं की ते ढोकळ्याच्या पात्राला तेल लावून घ्यायचं. बघू शकता मी ग्रीस करते तेलने. ते ग्रीस करून घेतलं की जी पेस्ट बनवलेली आहे आपण, ती त्याच्यात टाकून द्यायची आहे त्याच्यावरती. तर तुम्ही बघू शकता किती फाईन पेस्ट केलेली आहे मी. सेम अशीच कन्सिस्टन्सी राहू द्यायची आणि लगेच ते स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं. टॅप करून घ्यायचं चांगलं, कारण त्याच्यामध्ये बबल नको राहायला पाहिजे. आणि आपण आता स्टीमरमध्ये ठेवून देऊ. पाणी चांगलं उकळतंय आहे आपलं. आता आपण याच्यात ठेवणार आहोत. साधारण 10 मिनटं जरी ठेवलं तरी भरपूर आहे. काढायच्या आधी आपण चम्मच किंवा काही सुरी वगैरे काही घेऊन घ्यायचं. त्याच्याने आपण टाकून बघायचं. जर पीठ चिकटलं नाही तर समजून घ्यायचं की आपलं ढोकळा रेडी आहे. तर बघू शकता ढोकळा आपला रेडी झालेला आहे. त्याला छान कट करून घ्यायचं आहे. जसा तुम्हाला शेप आवडत असेल तसा शेपने तयार करून घ्या, कट करून घ्या. मी आता कट करून घेतलेला आहे. मग आपण फोडणीची तयारी करू. तर बघू शकता तुम्ही आपला ढोकळा किती छान फुललेला आहे आणि इझिली कट पण होतो आहे. आणि चाकूला पण बघू शकता तुम्ही, अजिबात पीठ चिकटलेलं नाही आहे. बघून घ्या तुम्ही किती फुललेला आहे आणि छान जाळी पण पडलेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. मी पातेलं ठेवून दिलं आहे गॅसवरती. त्यात तेल टाकायचं आणि मोहरी टाकायची. तेल तापलं की मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडू द्यायची. जर ती तडतडली नाही ना तर कडवट लागते ती थोडी खाताना. त्याच्यामुळं छान फुटू द्यायची तिला. आम्हाला ढोकळ्यावरती मोहरी खूप आवडते म्हणून मी थोडी जास्त टाकते आहे. तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. यात आपण आता कढीपत्ता टाकून घेणार आहोत. माझ्या हातावर उडलं होतं म्हणून मी कॅमेरा थोडा मागे घेतला. त्यात मिरची टाकून घ्यायची. तुम्ही हिंग पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेला आहे. आणि जिरं टाकायची मला आठवण नाही होती म्हणून मी नंतरून जिरं टाकलेलं आहे. ते पण थोडंसंच टाकलं आहे. आम्हाला जिरं नाही आवडत. आणि आपण आता 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि त्यात साखर टाकून द्यायचं आहे. साखर तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. मी 2 चम्मच साखर टाकलेली आहे. मिक्स करून घ्यायची आणि छान उकळी येऊ द्यायची तिला. आता बघू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे कट केलेला आहे.
उकळी पण आलेली आहे. आपली फोडणी आता रेडी आहे. किती स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही. आता हे पाणी त्याच्यावर स्प्रेड करून द्यायचं आहे आणि गरमच टाकायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण ढोकळ्यामध्ये आतपर्यंत पाणी शिरतं आणि खूप सॉफ्ट लागतो आणि घशात असा फसत नाही. ओलसरपणा असतो त्याच्यामुळे छान लागतो तो. याच्यावरती स्प्रेड करून द्यायचा आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर इतका छान बनला होता ढोकळा. तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही किती छान ढोकळा. तर या मग खायला.